मी म्हणालो, मावशी, खरंच तुम्ही मला तुमच्या प्रॉपर्टीचं मोजमाप करायला लावू इच्छिता का? ती म्हणाली, हो का? तुला विश्वास बसत नाही का? आज तू तुझ्या मावशीच्या जमिनीवर नांगर फिरवणार आहेस. मावशीच्या बोलण्याने मी आतून थोडा घाबरलो. पण मनातल्या मनात मला हेच वाटत होतं की कधीतरी मावशीच्या खोल विहिरीतून पाणी काढून पिऊ शकेन. खरं सांगायचं तर मावशी मला नेहमीपासूनच खूप मजेशीर वाटायची. बऱ्याचदा मी मजेमजेत त्यांना हलकंफुलकं स्पर्शसुद्धा केलं होतं. पण मावशीला याची अजिबात कल्पना नव्हती. पण त्या दिवशी मी छतावर काहीतरी करत होतो, तेव्हाच मावशी अचानक तिथे आली. मावशीला पाहून मी लगेच त्या वस्तूवर कपडा टाकून लपवून ठेवले. मावशी काही वेळ तिथे उभी राहून पाहत होती आणि मग माझ्याजवळ आली. ती हळू आवाजात म्हणाली, अरे, लपवून का ठेवलं? बघू तरी काय साईज आहे. आणि तसाही आजकाल हे सगळे करतात. मी विचारलं, मावशी, तुम्हाला हे काहीतरी चूक वाटत नाही का? ती म्हणाली, काय बोलतोस? चूक का वाटेल? तेव्हा माझ्या तोंडून निघून गेलं. मावशी, खरं सांगायचं तर मी सर्वाधिक तुमचं बघूनच असं करतो. मावशी हसत म्हणाली, खरंच का? मी इतकी सुंदर आहे का? मी म्हणालो, मावशी, तुम्ही खूपच सुंदर आहात. मला तुम्ही खूप आवडता. तेव्हा ती म्हणाली, ही गोष्ट तर, तुझ्या मावशीनं मला आजवर कधीही म्हटलं नाही की मी सुंदर आहे, मावशी म्हणाली. मी हसून म्हणालो, मावशी, ज्या व्यक्तीकडे एखादी गोष्ट असते, त्याला त्याची किंमत कधीच कळत नाही. माझी मावशी खूप कमी वयाची होती. तिचं लग्न होऊन फक्त 8 महिने झाले होते, पण ती लग्नानंतर अजिबात आनंदी नव्हती. कारण तिचे पती म्हणजे माझे मामा जास्त करून बिझनेसमुळे घराबाहेरच असायचे. त्यामुळे मावशी घरी एकटीच असायची. मी म्हणालो, मावशी, काश मी तुमच्या जमिनीवर नांगर चालवू शकलो असतो, तर माझं वर्षानुवर्षांचं स्वप्न पूर्ण झालं असतं. मावशी म्हणाली, कसं स्वप्न? मी म्हणालो, मावशी, जेव्हापासून मी तुम्हाला पाहिलं आहे, तेव्हापासून माझ्या मनात एक विचार सतत येत आहे की असं काय करावं की मावशी मला तिच्या जमिनीवर नांगर चालवायची परवानगी देईल. ती मोठ्या डोळ्यांनी मला बघत म्हणाली, खरंच? म्हणजे तू इतक्या वर्षांपासून माझ्या जमिनीवर पाणी शिंपडायचं स्वप्न पाहत होतास? मी म्हणालो, हो, मावशी, खूप दिवसांपासून विचार करतोय. मावशी म्हणाली, अरे लल्लू, मग आधी का नाही सांगितलं? याच निमित्ताने मीही बघू शकले असते की तुझ्या बंदुकीत किती ताकद आहे. मी हसून म्हणालो, मावशी, खरं सांगायचं तर इतक्या दिवसांपासून तुला हे सांगायची हिंमतच होत नव्हती. तेव्हा ती म्हणाली, बरं, आता तू मला ही गोष्ट सांगितली आहेस तर मला थोडे दिवस विचार करू दे. थोडा वेळ दे, मग मी तुला सांगते. मावशी म्हणाली, बरं, पटकन तयार हो. तुझ्या घरून फोन आला होता, काही महत्त्वाचं काम आहे, तुला ताबडतोब घरी जावं लागेल. मी म्हणालो, मावशी, तुझ्याकडून गेल्यानंतर मी लवकर परत येऊ शकणार नाही. ती म्हणाली, मग काय करायचंय तुला? मी म्हणालो, मावशी, जर मला एकदाच तुझ्या जमिनीवर पाणी शिंपडायची संधी मिळाली, तर मला खूप आनंद होईल. ती हसून म्हणाली, बरं ठीक आहे, अर्ध्या तासानंतर माझ्या खोलीत ये. हे ऐकून मी आनंदाने वेडावलो. काही वेळानंतर मी मावशीच्या खोलीत गेलो. हळूच दरवाजा उघडला तर बघतो काय, मावशी तिच्या जमिनीवरून कपडे काढून पाणी शिंपडायची तयारी करत होती. तिनं तिची साडी काढली होती. भाऊ लोक, कसे आहात सगळे? आपल्यात खूप जण असे असतील ज्यांना आपली बुवा, मावशी किंवा कोणीतरी जवळचं खूप आवडतं असेल आणि त्यांच्या जमिनीवर नांगर चालवायची इच्छा असेल. पण ही संधी फार कमी लोकांना मिळते. माझं नाव सुनील आहे, माझं वय 17 वर्ष आहे. मी माझ्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. माझी एक मावशी आहे, जी काही कारणामुळे आमच्याच सोबत राहते. माझी मावशी खूप सुंदर आहे. त्या दिवशी मी माझ्या मावशीच्या जमिनीचा काही भाग पाहिला होता. खूप मोठं, सपाट मैदान होतं. त्या दिवसापासून जेव्हा जेव्हा मी मावशीला पाहायचो, तेव्हा फक्त त्यांच्या जमिनीवर नांगर चालवण्याचाच विचार मनात यायचा. मावशीची जमीन अजूनही एकदम कोरडी आणि विरान पडली होती. त्या जमिनीवर कधीच पाणी पडलेलं नव्हतं, त्यामुळे जमिनीची ओलसरताही पूर्णतः निघून गेली होती. भाऊ लोक, माझे आईवडील एका कंपनीत काम करतात. ते सकाळी 10 वाजता कामावर जातात आणि संध्याकाळी 4 वाजताच घरी परततात. त्या दरम्यान घरात फक्त मी आणि माझी मावशी असायचो. मावशी माझ्याशी खूप गप्पा मारायची. मावशी गप्पा मारत असताना मी मात्र फक्त तिच्या पिशवीत ठेवलेल्या संत्र्यांकडे बघत राहायचो.
एक दिवस मावशीने मला पकडलं. ती म्हणाली, सुनील काय बघतोयस? संत्री निचोडायचं मन आहे का? मी म्हणालो, मावशी, सगळ्या फळांमधून मला सर्वात जास्त संत्रीच आवडतात. जर तू म्हणशील तर मी सगळे निचोडून रस पिऊन टाकेन. मावशी हसून म्हणाली, एवढे उतावळे होऊ नकोस. तुला एकदा नक्की संधी देईन, पण माझ्या मनाने तेव्हा. तेवढ्यात माझे आईवडील कामावरून परत आले. पप्पांनी आम्हा सगळ्यांना बोलावलं आणि म्हणाले, सगळ्यांनी ऐका, आज मी एक खूप मोठी खुशखबर घेऊन आलो आहे. मी विचारलं, काय खुशखबर आहे पप्पा? पप्पा म्हणाले, मी माझ्या कामातून काही दिवसांची सुट्टी घेतली आहे आणि आता आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. मी म्हणालो, अरे वाह पप्पा, ही तर खूपच चांगली बातमी आहे. ते म्हणाले, मी सेठजींना खूप विनवलं, तेव्हा जाऊन त्यांनी मला सुट्टी दिली आहे. मी मनात विचार केला, हाच योग्य वेळ आहे मावशीच्या जमिनीवर नांगर चालवण्याचा. मी पप्पांना म्हणालो, पप्पा, तुम्ही आणि आई जाऊन मजेत फिरून या. मावशी घराची देखभाल करेल. पप्पांनी मला खूप समजावलं की फिरायला चल. पण मी ठाम नकार दिला, कारण मावशीच्या जमिनीचं स्वप्न होतं. अगदी दुसऱ्या दिवशी आईवडील फिरायला गेले. आता मी आतून खूपच आनंदी होतो की आता तर मावशीच्या जमिनीवर मनसोक्त नांगर चालवेन. मी पूर्ण मूडमध्ये होतो. तेवढ्यात मावशी माझ्याजवळ आली आणि म्हणाली, ऐक, मला माझ्या सासरी सोडून ये. तुझे मामा घरी आले आहेत. हे ऐकताच मावशीच्या जमिनीवर नांगर चालवण्याचं माझं स्वप्न एका क्षणातच तुटलं. मावशी तिच्या सासरी निघून गेली. आता आईवडील कामावर गेल्यानंतर मी घरात एकटा असायचो. मावशी गेल्यानंतर मला घरात अजिबात छान वाटत नव्हतं. माझी मावशी सासरी आमच्या घरापासून फक्त 20 किलोमीटर दूर राहायची. त्यामुळे जेव्हा मला घरात कंटाळा यायचा, तेव्हा मी मावशीच्या घरी जायचो. माझी मावशीसुद्धा बहुतेक वेळा घरी एकटीच असायची, कारण तिचे सासू-सासरे खूप आधीच गेले होते. माझे मामा कायम कामाच्या निमित्ताने बाहेरच असायचे, त्यामुळे त्यांचं घरी येणं खूपच कमी व्हायचं. त्यानंतर माझी मावशी तर लग्नानंतर अधिकच सुंदर झाली होती. जेव्हा कधी मी मावशीच्या घरी जायचो, तेव्हा 7 ते 8 दिवस तिथेच थांबत असे. हळूहळू मावशी माझ्या मनातलं समजू लागली होती, की मला तिच्या जमिनीवर नांगर चालवायचा आहे. एका दिवशी मी मावशीच्या घरी थांबलो होतो. मी टीव्ही पाहत बसलो होतो, तेव्हा मावशी माझ्यासमोर येऊन बसली. मावशी म्हणाली, सुनील, एक गोष्ट सांग. मी म्हणालो, काय मावशी? ती म्हणाली, तू कधी कुणाच्या विहिरीतून पाणी काढून तुझी तहान भागवली आहेस का? मी म्हणालो, मावशी, अजून तरी मी कुणाच्या विहिरीचं पाणी पिलं नाही. तेव्हा मावशी समोरून उठून माझ्या जवळ येऊन बसली. मी विचार करू लागलो, आज मावशीला झालं तरी काय आहे. काही वेळाने मावशी म्हणाली, ऐक सुनील, माझ्याकडे एक विहीर आहे, जी सध्या थोडी कमी खोल आहे. पण मला ती थोडी अधिक खोदून खोल करायची आहे. जर तुझे मामा इथे असते, तर हे काम त्यांच्याकडून करून घेतलं असतं. पण त्यांना त्यांच्या कामातून वेळ मिळतच नाही. मग ते माझं काम कसं करतील? मी म्हणालो, मावशी, काही हरकत नाही. जर तू म्हणशील तर तुझं हे काम मी करू शकतो. मावशी हसून म्हणाली, ठीक आहे, पण काम सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेव, विहिरीला थोडं लक्ष देऊन खोद, कारण पाण्याचा प्रेशर खूप जोरात असतो. कुठे तुला त्रास होऊ नये, मावशी म्हणाली. मी म्हणालो, मावशी, तू टेन्शन घेऊ नकोस. मला छान पोहता येतं. फक्त हे सांग, काम कधीपासून सुरू करायचं आहे? बघ, तुझ्या विहिरीला कसं खोदून खोल करतो. ती म्हणाली, बरं, ठीक आहे. आत्ता खूप रात्र झाली आहे. तू झोपून जा. मी उद्या सकाळी तुला विहिरीची खोदाई करायला लावेन. दोस्तांनो, तुम्हाला माझी ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर ही गोष्ट आवडली असेल तर कृपया लाईक आणि शेअर करा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.